अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अडवून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील गोकुळ नदी परिसरात घडली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फिर्यादी पोलीस प्रशांत शेषराव उबाळे वय 42, नेमणूक पोलीस ठाणे भोकरदन हे शनिवारी सायंकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास गोकुळ ते भोकरदन जाणाऱ्या रोडवर कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना गोकुळ नदीच्या पात्रातून एक विना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून चोरीची वाहतूक करताना आढळला. जेव्हा उबाळे यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे चौकशी केली तेव्हा चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेले. पोलीस कर्मचारी उबाळे हे या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करत असताना त्या ठिकाणी आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला आणि पोलिसांना धमकी देऊन धक्काबुक्की केली. यामध्ये आरोपी आप्पासाहेब दामोदर शेरकर, वैभव आप्पासाहेब शेरकर आणि आकाश उत्तम शेरकर सर्व राहणार गोकुळ तालुका भोकरदन यांनी उबाळे यांना घेराव घातला. त्यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लोटालोट केली. आरोपींनी संगनमत करून पोलिसांना शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टर जबरदस्तीने तेथून पळवून नेला. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मंडलिक हे करत आहेत.